बेळगावातील टिळकोडीत ज्येष्ठ डॉक्टरांनी स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या. परिसरात एकच खळबळ. कर्करोगाच्या आजाराने त्रस्त असलेल्या बेळगावातील एका ज्येष्ठ डॉक्टरांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सकाळी गोडसेवाडी मंडोळी रोड टिळकोडी येथे घडली. डॉक्टर दिनेश लक्ष्मण भटकळ वय 79 असे मृत डॉक्टरांचं नाव आहे. डॉक्टर भटकळ हे मूळचे उत्तर कन्नड जिल्ह्यातील अंकोला तालुक्यातील रहिवासी होते. अनेक वर्ष वैद्यकीय सेवा बजावल्यानंतर ते बेळगावात स्थायिक झाले होते. साधे, मनमिळावू आणि सेवाभावी व्यक्तिमत्व म्हणून समाजात त्यांची ओळख होती. वैद्यकीय क्षेत्रातही त्यांना मानाचे स्थान प्राप्त झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर भटकळ यांनी आपल्या घरच्या बाल्कनीत स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवले. गोळीबाराचा आवाज ऐकताच कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. दीर्घकालीन आजारपण आणि मानसिक नैराश्यामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आत्महत्येमागील नेमकं कारण तपासानंतर स्पष्ट होईल असं पोलिसांनी सांगितलं आहे. घटनेची माहिती मिळताच टिळकोडी पोलीस आणि DCP बर्मनी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. ಡಾಕ್ಟರ್ ದಿನೇಶ್ ಭಟ್ಕಳ್ ಅವರು ಸುಮಾರು 79 ವರ್ಷ ವಯಸ್ಸಾಗಿತ್ತು. ಅವರಿಗೆ ಲಂಗ್ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಆಗಿತ್ತಂತೆ. ಅದು ಪೇನ್ ತಳ್ಕೊಳ್ಳೋದು ಬೆಳಗ್ಗೆ ಹತ್ರ ಮಾಡ್ಕೊಂಡಾರ ಅಂತಂದೇಳಿ ಶೂಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ರಂತೆ. ಪ್ರಿಲಿಮಿನರಿಯಾಗಿ ಇದಾಗ್ತಿದೆ. ಬಟ್ ನಮ್ಮದು FSL ಟೀಮ್ ಅದು ಬರ್ತಾಯಿದೆ, ವೆರಿಫೈ ಮಾಡಿ ಮುಂದಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅವರು 3 ಅದ. 79 ಇಯರ್ಸ್ ಏಜ್. ಇಲ್ಲಿ ಕೇಲಿ ಇದ್ದಾರೆ. ಬೆಳಗಾವದಲ್ಲಿನೂ ಕೂಡ ಸುಮಾರು 40 ವರ್ಷ ಇಲ್ಲಿ ಡಾಕ್ಟರ್ ಅಂತ ಇದು ಮಾಡಿದರು. ಸುಮಾರು 2 ವರ್ಷದಿಂದ ಅವರಿಗೆ ಲಂಗ್ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಆಗಿ ಪೇನ್ ಬರ್ದು ಭಾಳಷ್ಟು ಸಿವಿಯರ್ ಪೇನ್ ಆಗ್ತಾಯಿತ್ತು. ಆ ಥರ RFSL ಅದು ಬಂದು ವೆರಿಫೈ ಮಾಡಿದ ನಂತರ ಬೇರೆ ಏನಾದರೂ ಬೇರೆ ಏನಿಲ್ಲ. ಆ ಥರ ಪ್ರಿಲಿಮಿನರಿ ಆ ಥರ